ना स्मृती चषक 2026 हे 8व पर्व आपण पाहतो आणि आज दिवस क्रमांक 6 ला सुरुवात होती आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. आज आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये आमच्या समवेत उपस्थित होते बदलापूरचे नामांकित युवा उद्योजक ज्यांना या स्पर्धेने बदलापूर युथ आयकॉन पुरस्काराने मात्र सन्मानित केलं होतं. ते सन्माननीय दयानंद दादा पवार, तसेच त्यांच्या समवेत आपण पाहतो हरिभाऊ शिंदे असतील, प्रसादजी फुलवरे आणि संपूर्ण मयूर ग्रुप बदलापूर या ठिकाणी उपस्थित होता. त्यांच्या उपस्थितीत आपण आज या ठिकाणी या स्पर्धेचा 6व्या दिवसाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पाडलेला आहे. आज छत्रपती संभाजीनगर त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बहुपाडा एरनसाड फ्रेंडशिप 11 पंचांचा ग्रीन सिग्नल बरोबर या ठिकाणी 12:40 ला पहिला बॉल या ठिकाणी पडतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय कव्हर्स मधून बाहेर काढलाय. ड्राईव्ह करत असताना लाजबाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते आणि पहिलाच बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला पहिला दर्जेदार चौकार. पहिला चौकार बॅटिंग करत असताना पहिलं स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय दशरथ आहेत. नॉन स्ट्राईक एंडला हेरंब. आणखीन एक नो लुक शॉट, जबरदस्त पायामध्ये चेंडू टाकण्यात आला आणि त्याला उडवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकारानंतर आलेला षटकार आपण पाहतोय. काय सुरुवात पाहायला मिळतीये. ऍक्शन रिप्ले लगेच तुमच्या समोर आपण पाहतोय. मागचा पाय वाकोला आणि गोलंदाज दिनेश भालेरावला हा षटकार दाखवलेला आहे. 4 नंतर 6. या ठिकाणी आपण ऑफिशियल या ठिकाणी आम्हाला सूचना करतात की चौकार की षटकार अजूनही या गोष्टी क्लिअर होत नाही. तोपर्यंत आपण या ठिकाणी लगेचच टेक्निकल रूम मधून आपल्याला जो निर्णय येईल. चौकाराला प्रतिम ड्राईव्ह करत असताना पहिला लाजबाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे मुंबईचा मरीन ड्राईव्ह त्याप्रमाणे दशरथचा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्यानंतर या ठिकाणी आम्हाला आमचे तिसरे पंच लगेचच या ठिकाणी आम्हाला निर्णय सुपूर्द करतात. सर इकडे ऑनफिल्ड अंपायर षटकार आहे. फटका आपण पाहिला तर या ठिकाणी अप्रतिम दर्जेचा पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण आहोत. राऊंड विकेटने दिनेश तयार पुन्हा एकदा समोर या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडेसे चाचपडत आहेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संतोष सोनावणे आणि एक धाव ठिकाणी घेण्यात आली आहे. खरं तर पहिला सामना आजच्या दिवसामधून आपण पाहणार आहोत. 6व्या दिवसाला सुरुवात झाली आहे. अनेक प्रेक्षक या ठिकाणी आमचा आनंद घेतात. खास करून रनचा टीमला बहुपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेच सारे प्रेक्षक युवराज सिंग स्टँड मध्ये अवेलेबल आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती संभाजी नगर याही संघाला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी अनेक प्रेक्षक आहेत. सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये आपण स्वागत करू. 11 धाबा धाव फलकामध्ये डबल डिजिट मध्ये चांगली सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये करण्यात आली आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज दिनेश. लाईन या ठिकाणी चेक केली जाईल. अंपायर सिग्नल वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय. अतिरिक्त धाव पहिल्या आजच्या दिवसातील स्वेर
चेंडूचा या ठिकाणी मारा करण्यात आलाय. खरं तर अतिरिक्त धाव पहिली पाहायला मिळाली ती गोलंदाजाच्या वतीने खर्च करण्यात आली. पहिला चौकार, पहिला षटकार, पहिली धाव, पहिला डॉट, त्यानंतर पहिली वाईट धाव ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या षटकात सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय आणि डायरेक्ट हिट तिकडून केलंय गोलंदाज दिनेश भालेरावने. परंतु DRS आपण चेक करू एक्झॅक्टली फलंदाज सेफ आहेत की नाही या गोष्टीची पडताळणी होईल. आमच्या वॉर रूम मधून या ठिकाणी आपल्याला पंच डिसिजन देणार आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय सगळ्या काही गोष्टी रोहित आपण बघितलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला तो देखील पहिला पाहायला मिळाला. षटकाराला तो देखील पहिला होता. एक सिंगल धाव ती देखील पहिली पाहायला मिळाली. डॉट बॉल सुद्धा पहिला होता. वाईड बॉल सुद्धा. म्हणजे या षटकामध्ये आपण जर या षटकाचं विवरण केलं तर कुठे असं काही सेम पाहायला मिळालं नाही आहे. एस OUT फलंदाज बाद. परतावा लागेल हेरंबला. पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम छत्रपती संभाजीनगर संघाला फलंदाज बाद. चर्चा चालू होती की चौकार, षटकार, सिंगल, डॉट, वाईड सगळं काही पाहायला मिळालं. विकेट पाहायला मिळाली नव्हती. ते विकेट सुद्धा आलेली आहे. आणि आता षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल कबा पॉईंटच्या दिशेने. स्वीपर रिझन आपण पाहतो हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. किशोर मेहर तिकडे उपस्थित आहेत. चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता याच दरम्यान षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 धाबा धाव फलकावरती आहेत. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. चौकार षटकाराने सुरुवात केली दशरथने. अगदी आपण पाहतोय जणू काही जेव्हा ओपिनियन मध्ये आपण त्याला विचारलं की किमान 55 ते 60 धाबा बनवण्याचा त्यांचा संघनायकाचा मानस होता आणि तो कुठेतरी हा पुरेपूर प्रयत्न केला जातोय का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु आता गोलंदाजांवरती ती मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त मदार असेल. किती धाबांवरती रोखण्याचा प्रयत्न करेल फ्रेंडशिप 11 बहुपडा प्रतिस्पर्धी संघाला हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 दिवस आपण पाहिलं तर मागील अनेक सारे मान्यवर अनेक सारे सेलिब्रिटी सुद्धा काल आपण पाहिलं तर अग्री कोली धवलारीनबाई ओने पाटील ताईचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. असे अनेक कलाकार येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला या क्रीडानगरीला भेट देताना पाहायला मिळतील. इतकी सुंदर स्पर्धा आहे. प्रत्येक ग्रामीण संघांची बाज तुम्ही जर पाहिली ना तर यूट्यूबच्या माध्यमातून 2 ते 3 हजार प्रेक्षक सहजतेने ऑनलाईन या मागचा आनंद घेत असतात. खरं तर सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी या स्पर्धेला डोक्यावरती घेतलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रसाद. पहिलाच बॉल शॉट ऑफ गुड लेन पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघालाय. पंच आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. समोरच्या एंडकडून हे षटक हाताळलं जात आहे आणि पहिलाच बॉल या ठिकाणी स्क्वेअर पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडूने या ठिकाणी स्क्वेअर चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 13 झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. करुणेश संघाचा सरसेनापती सध्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय बॅक टू बॅक या ठिकाणी वाईट चेंडू टाकण्यात आला. परंतु आता DRS फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लक्षात घ्या या अत्यंत बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. अच्छा ओके. पहिला चेंडू या ठिकाणी स्वेर आला. त्यानंतर पडल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजाला जणू काय असं वाटलं की हा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती बाहेर चालला. याच कारणास्तव या ठिकाणी हा रिव्ह्यू त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. हे आपण चेक करू. जर हा रिव्ह्यू तुम्ही जर गमावला ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा या इनिंगमध्ये वारंवार रिव्ह्यू मिळणार नाही आहे. याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे. कारण तुमच्याकडे बीमरसाठी
त्यानंतर रनआउटसाठी आणि वाईडसाठी तुम्ही केव्हाही तो युटिलाइज करू शकता. जर आता तुम्ही तो वापरला आहे तर मात्र तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आहे, लक्षात घ्या. परंतु आता अंपायर सिग्नल तिसरे पंच आम्हाला माहिती देतील लगेचच. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी आपण पाहतो. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आहे. उद्या प्रेक्षकांसाठी तर मेजवानीच असणार आहे. आज देखील ओपन 1-11 ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळतील. एस इट इज फेअर बॉल, लिगल डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता हा रिव्ह्यू या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या सगळ्यांनी गमावलेला आहे. राऊंड विकेटने प्रसाद म्हात्रे तयार. ओ समोर बॉलच बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक संतोष सोनावणे. तर आपण पाहिलं तर 2 वेळा मिड ऑफला या ठिकाणी थोडंसं चाचपडलेत. मी तर म्हणेन चेंडू गॅदर करण्यासाठी सरावाचा थोडासा अभाव कुठेतरी जाणवतोय. संतोष सोनावणे एक आयोजक देखील आहेत, परंतु आता सध्या सगळ्यामध्ये ते इन खेळतात. दबाव असेल कारण एवढा मोठा स्टेजला या ठिकाणी एक चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळण्याचा मान या ठिकाणी प्रत्येक संघाला देण्यात आलेला आहे. खरं तर मयूर ग्रुपचं या ठिकाणी विशेष कौतुक केलं पाहिजे. प्रथम येणाऱ्या 80 ग्रामीण संघांना त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं. जवळजवळ 40 ते 50 संघ वेटिंगला होते. त्यांना पुढच्या वर्षी मयूर दादा आणि प्रतीक दादा यांच्या वतीनं शब्द देण्यात आलेला आहे. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू टाकलाय, परंतु इथे घडलं का एक्झॅक्टली लेग बाईज स्वरूपानं मिळते एक सिंगल धाव. एकेका धावेने संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, कारण किमान 5 षटकामध्ये 40, 45, 45 ते 50 किंवा काही संघांचं स्वप्न असतं 55+ जाण्याचं. आणि तसा प्रयत्न आता सध्या टीम या मॅचमध्ये करते छत्रपती संभाजीनगर. आज ओमकार शेट्टे सरांचा आवाज तुम्हाला खरं तर दररोज या ठिकाणी ऐकायला मिळतोय. या स्पर्धेला ते लीड करतात. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला पण पाहतोय. फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. आणि या ठिकाणी मिळेल एक सिंगलच धाव. सध्या आपण पाहिलं तर प्रसाद म्हात्रे चांगली गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये हात खुले करण्याची संधी या ठिकाणी बॅटर्सला देण्यात आलेली नाही आहे. जशी पहिल्या षटकामध्ये दसऱ्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळाला. राऊंड विकेट, फटका चांगला दमदार स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय सरळ शुभम गिल स्टँड कडे. आणि आता अंपायर सिग्नल हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. पण चर्चा या अगोदर हीच करत होतो की प्रसाद म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्पा, नियंत्रण, व्हेरिएशन सगळ्या काही गोष्टी त्याच्याकडे पाहायला मिळतात. परंतु त्यानंतर आता समोर टाकण्यात आलेला चेंडूला या ठिकाणी उडवण्यात आलाय. ही खासियत राहिली आहे दशरथची. अगदी आपण पाहतो जिथे चेंडू खराब होईल त्याचा खरपूस समाचार या ठिकाणी बॅटरच्या वतीने घेतला जातोय. हो पुन्हा एकदा लेट कट. फक्त या ठिकाणी आपण पाहतो स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. सिंगल जंटल पुश करण्यात आलाय. पुश करो खुश रहो ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आणि सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण आपल्याला पाहायला मिळाला. तर बॅटर दशरथचा सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या स्कोर कार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50च्या गतीनं 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. देखील या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. प्रत्येक संघाला आता नम्रतेची विनंती आहे की आयोजकांच्या वतीने या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. खास करून
तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायची आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला अत्यंत महत्त्वाच्या सूचना. तुमचं टायमिंग सेट आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती आणि आता गोलंदाज रोहन अर्थातच विकी भालेराव आलेला स्वतः संगनायक. पहिलाच बॉल पिकअप स्ट्रोक लॉब केलाय बॉलला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटमधील सर्वात सेफेस्ट स्ट्रोक बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. सामन्याला विलंब नको लक्षात घ्या कारण षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू. आज 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी आपण नेहमीच उल्लेख करतोय. शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद मुखात एकच नामघोष जगदंब आणि जगदंब. विकी भालेराव त्याचं पहिलाच बॉलवरती स्वागत करण्यात आलंय षटकाराला आणि या षटकाराने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 29 धावा झालेल्या आहेत. सी ग्रुप मधून हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच पिंपलोली वाडी आणि यांना फाईट करेल भाईजान स्टार. या दोन्ही संघाने देखील इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचं. विकी भालेराव हो यावेळेस ऑन द टॉस फटका प्रतिमे पॉइंटच्या डोक्यावरून डीप कडे चाललाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. 1 धाव कंप्लीट 2 कंप्लीट आणि ते आपण पाहतो वारंवार या ठिकाणी या मिस्टेक्स पाहायला मिळतात. चुकीला माफी नाही आहे असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि आता धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. टीमची टोटल आपण पाहतो 2 ने पुढे जाईल. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतो धावांचा या ठिकाणी आपण पाहिलं तर ओघ प्रचंड धावा इथे वाढत आहेत. स्कोर मोज ऑन 31. 31 धावा फलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्जा. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न मागे चालला बॉल बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि त्या आपण पाहतो मिस्टेक केली एसटी रक्षकाने. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंडला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. छत्रपती संभाजीनगर म्हटलं जातं ना महाराष्ट्राचा प्राण आहे ज्ञानोबा, महाराष्ट्राचा श्वास आहे तुकोबा, महाराष्ट्राचा ध्येय आहे विठोबा आणि महाराष्ट्राचा साध्य आहे छत्रपती शिवबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर अंगावरती एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणी संसारत असते. गोलंदाज सज्ज ओ चॉक करण्याचा प्रयत्न जॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज विकी भालेराव कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात परंतु इकडे आपण पाहतोय एक सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट करण्यात आली आहे. चौकार षटकार दुहेरी धाव त्यानंतर सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जितकं तुम्ही चौकार षटकाराला देता जितकी आक्रमकता तुमच्याकडे तितका संयम देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे दाखवलं बॅटर दशरथ. 31 धावांवरती तो सध्या तरी नाबाद खेळतोय. संघाची धावत संख्या 36 वरती जाऊन पोहोचली आहे. एक हाती किल्ला लढवत असताना सध्या पहिल्या इनिंग मध्ये ऑन साइडला करुणेशच्या बॅट मधून देखील बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वायडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखीन एक बिग हिट षटकार.
हो जय घोष गगनात उठला रे. थँक्यू. सध्या आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर अगदी आपण पाहतो बॉलकडे पाहत बसले की हा किती उंच गेला, किती लांब गेलाय ही नजर आपल्याला करुणीशी शेवटपर्यंत ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळते. संघाची धाबत संख्या 42. कदाचित असे मोठे फटके आल्यानंतर संघाचा अगदी आपण पाहतो ग्राफ हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळतो धाबत संख्येचा. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉट ऑफ गुड लेंथ पडल्यानंतर हलकासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी अंपायर सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धावा येतात. स्पष्ट दबाव गोलंदाजावरती जाणवतोय कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर विकी भालेराव अद्यापर्यंत 5 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत आणि जवळ या ठिकाणी 20 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. बागडे षटक. शेवटचा बॉल यावेळेस उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज इथे झेल ड्रॉप. कॅचेस बिन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ हे सगळीकडे असं. या दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार तुम्हा सर्वांच्या आवडीचं नेतृत्व सन्मान्य मयूरदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक आपले स्वागत. दिवस क्रमांक 6 आणि या 6व्या दिवसातील पहिला सामना जो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचली आहे ती 1/44 वरती. कम भेटलाई र वीर वीर नाराचा तारा लागात कम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. दादा यो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा. साऱ्या बदला पुरुष रान नाव यो गाजतय मयूर भाईचा. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. धन्यवाद डीजे रॉनी. कौतुक करावं लागेल मयूरदादा पिसेकर अँड ऑल टीमचं संपूर्ण मयूर ग्रुपचं. सातत्यानं आपण पाहिलं तर चांगले उपक्रम या ग्रुपच्या वतीनं मयूरदादांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर अनेक चांगले सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा या ठिकाणी प्रत्येक शाळेला व्हिजिट देऊन काहीतरी देण्याचा प्रयत्न देखील मयूरदादाने नेहमीच केलेला. स्वतः त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिलं तर अनेक शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप देखील मयूरदादांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. कव्हरच्या दिशेने आपण पाहतो फटका एक्झिक्यूट करण्यात आला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. त्याच्या उंचीचा फायदा त्याला जरूर मिळाला आहे. 3 षटकांचा समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 44 धावा धावफलकावरती होत्या. 4थ्या षटकाला प्रारंभ झाला आणि आता 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद भात्रे या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर सध्या छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाच्या कॅप्टन्सने सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की सध्या मोहोपाडा संघाकडे 1-0 अशी आघाडी आहे. परंतु कुठेतरी बरोबरी करण्याचा प्रयत्न आम्ही या मॅचमध्ये करणार आहोत, या स्पर्धेमध्ये करणार आहोत. आणि तशी सुरुवात देखील ओमकार सर आता या मॅचमध्ये करण्यात आलेली आहे. एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर मिळेल. 47 धावा 47. लॉस ऑफ 1 विकेट. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. एका बाजूला करुणेश जो 12 वरती वैयक्तिक नाबाद खेळतो, तर दुसऱ्या बाजूला 31 वरती नाबाद खेळतो दशरथ. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर एक सिंगल या ठिकाणी ऍड होतीये. प्रेक्षक हळूहळू वाढतायत. आज भरपूर
चांगल्या चांगल्या मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सी ग्रुपमधून जरी बदलापूर वांगणी ग्रामीणचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, तरी यानंतर जे 8 ग्रामीण संघ खेळणार आहेत आय ग्रुपमधून, ज्यामध्ये वेगवेगळ्या बेल्टमधून या ठिकाणी संघ दाखल होणार आहेत. पहिला सामना सुरई वर्सेस गोटेगर ब अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बोनकोडे वर्सेस वेहेले, बानकुली वर्सेस वाडेगर, भाटाळे वर्सेस भादवड, भिवंडी बेल्ट. त्यानंतर शहापूर नगरीमधून देखील संघ दाखल होणार आहेत. ऑन साइडला वाडिश लॉन्ग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय चिडिया छिप गई खेत में फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला. फलंदाज बा मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली आहे. 32 धावा त्याने बनवल्या. अगदी आपण पाहतो सिंहाचा वाटा खरं तर या धावसंख्येमध्ये त्याचा राहिलेला आहे. आणि आता या ठिकाणी स्विच इट करण्याच्या मोहात तो अडकला गेला. धक्का तिसरा लागेल. 49 वरती शेवटचं अंतिम षटक आहे. या स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला देण्यात येईल या मॅचच्या दृष्टिकोनातून हे देखील आपण पाहणार आहोत. यानंतर बायजान स्टार, महाराष्ट्र पोलीस, निसारबाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना फाईट करेल टीम पिंपलोली वाडे विनायक गोरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या षटकानंतर आपण टॉस देखील घेणार आहोत. लक्षात असू द्या, जो संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित नसेल त्या संघाला 2 बॉलची पॅनल्टी देण्यात येते. यात महत्त्वाची सूचना आहे, जर सेकंड इनिंगचा बॉल पहिला कळपट्टीवरती पडला तर समजून जा तुम्हाला 2 बॉलची पॅनल्टी देण्यात आली आयोजकांच्या वतीनं. समोर या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ गुडलेन, चांगला बॉल सबीर मेहर यांच्या वतीनं टाकण्यात आलाय. VIP डाईज एणीकडून आपण पाहतो शेवटचं अंतिम स्लॉगरचं षटक आहे. डेट ओव्हरमध्ये धावा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. कदाचित ही धाव संख्या या ठिकाणी मेंटेन केली. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर किमान 55 ते 60 पर्यंत जाण्याचा रोहित जरूर छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाचा प्रयत्न राहील या मॅचमध्ये. सबीर राऊंड विकेटने लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी तयार. पहिलाच बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी टाकण्यात आलाय. तो देखील खराब आहे. दिशा थोडीशी बदलली आहे. दिशा जर खराब तर दशा व्हायला बळ लागत नाहीये. हे सातत्याने सभीकडे आपण पाहिलेले, परंतु आता दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. नियंत्रण करावं लागणार आहे. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा टाकण्यात आला. एक्स्ट्रा मिळेल.
पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच टप्प्यावरती बॅक टू बॅक 2 चेंडू खराब टाकण्यात आले. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे, धावा येत आहेत अतिरिक्त स्वरूपात का होईना, परंतु प्रतिस्पर्धी संघाला त्याचा बेनिफिट जरूर मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मोठं टोटलकडे वाटचाल करतीये सध्या तरी आपण पाहिलं तर टीम छत्रपती संभाजीनगर. ओव्हर द विकेट. हो, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय. पुन्हा एकदा साईड थोडी चेंज केली आहे. चांगली गोलंदाजी आहे. सध्या पहिला बॉल ओव्हर द विकेटने टाकण्यात आला होता, अप्रतिम होता. त्यानंतर राऊंड विकेटने 2 चेंडू टाकले, दिशेपासून ते भरकटले. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने समीर मेहरने चांगलं कमबॅक केलंय, हे म्हणायला हरकत नाही आहे. सध्या आपण पाहिलं तर एक सिंगल, त्यानंतर 2 चेंडू वाईड, एक सिंगल. संघाची धावसंख्या 53. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये. ऑन साइड ला वड स्ट्रोक, गेंद इस प्लॉट में, उसे पार किया सीधा पार्किंग प्लॉट में. मनोजच्या बाट मधून आलाय खणखणीत दर्जेदार षटकार. अभी नाही तो फिर कभी नाही. त्यांना माहिती आहे स्लॉगरचं षटक आहे बाटासला. आणि आता एक जबरदस्त या ठिकाणी फोर्स लावत असताना ताकद या ठिकाणी जनरेट केली आहे आणि षटकार आलेला आहे समीर मेहरच्या अगेन्स्ट. टीमची टोटल 59, 59 धावा आहेत. अजूनही 3 खेळाडूंचा या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. ओ या ठिकाणी चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट आलाय, स्पॉटकडे पाहत राहिले पंचांकडे अशाळभूत नजरेने. डॉट बॉल कमबॅक करतात गोलंदाज. पिंपलोली वाडी संघाचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भाईजान स्टार या संघाचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. निसारभाई शेख. आणखीन एक सुरेख बॉल आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहतो पायामध्ये कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे, बदल आली ते नाही आहे. आणि आता मात्र हा देखील चेंडू डॉट आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू समीर बहेरच्या वतीनं डॉट पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्थिर 59, 59 धावा आहेत. आणि आता या इनिंगचा हा शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा मागे चालला बॉल. एसटी रक्षक चेंडूला प्रसाद मात्रे गॅदर करतायत. एक सिंगल मिळेल तिकडे. धावा झालेत 12.00च्या सरासरीने 60 धावा. आणि आता 61 धावांचं आव्हान असेल या मॅच मध्ये टीम फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरनचाड या संघाला. या आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅच पिंपलोली वाडी वर्सेस भाईजान स्टार. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमच्या साथी समालोचक सन्माननीय ओमकारजी शेट्टी सर. सादार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला. मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र. मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. धन्यवाद. या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडंसं मॉनिटरला स्टेजचा आवाज दे रॉनी. नॉर्मल. या दरम्यान आर्किटेक्ट मोहितजी वाकळे साहेबांना विनंती राहील.
या आपण त्यांच्या शुभस्य आपण टॉस करू या ठिकाणी उपस्थित आमचे मान्यवर या ठिकाणी त्यांच्या पवित्र शुभस्य आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला पिंपलोली वाडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला भाईजान स्टार गाव. या ठिकाणी आपण पिंपलोली वाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आता कॉल करतील. मयूर दादाचा कॉल या ठिकाणी केलेला आहे परंतु प्रतीक आलेले आहेत. ऑफकोर्स समोर प्रतीक दादा असल्यानंतर प्रतीक दादाच येतात हे काही संघनायकांना ठाऊक नाही आहे. टॉस जिंकला या ठिकाणी भाईजान स्टार 11 संघाने. निसारभाई शेख आमच्या समवेत आहेत. 5 ओव्हरचे मॅचचे निर्णय का असणार आहे? फिल्डिंग यामागचं कारण सध्या आमचं बॅट पॅच चालू आहे. सलग 18 मॅच आम्ही हरलो आहे. त्यात पिंपलोलीवाडी ज्या समोरच्या संघाने सुद्धा हरवलं आहे. यावेळी जिंकण्याचा प्रयत्न नसून एका अस्तित्वाचा प्रश्न उद्भवलेला आहे त्यासाठी प्रयत्न करतोय. पिंपलोली वाडी संघाने या ठिकाणी तुम्हाला पराभूत केलेला आहे. खरं तर आपण पाहतो आज त्यांच्यासोबतच लढाई करायची आहे. मग आज निसारभाई काय रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतराल? ह्या वेळेला आम्ही त्यांना कमी धावांच्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त प्रमाणे आता यजमान संघाकडे आपण पाहू तर बदलापूर संघामध्ये आता बदलापूर गावातून एकही संघ या मैदानात उरला नाही. कारण प्रतीक 11 हा संघ या मैदानामध्ये उतरला नाही आणि जाणता राजा बदलापूर गाव हा संघ या स्पर्धेमधून बाहेर झाला आहे. तर आम्ही जास्तीत जास्त आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू की निदान या 10 मध्ये आमचा या गावाचा बदलापूर गावाचा एक संघ याच्यामध्ये सामील व्हावा अशी सर्व संघांची आणि बदलापूर गावातून जनतेची प्रेक्षकांची इच्छा आहे. त्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी जांताराजा बदलापूर संघ खेळला तो पराभूत झाला. स्वतः आयोजक तर आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये कधी खेळत नाही आहे परंतु आज तुम्हाला असं वाटतं की बदलापूर गावातून म्हणजे एक स्थानिक संघ म्हणून या गावाची या ठिकाणी पणाला लागते आहे तर आज जिंकण्याचा प्रयत्न 100% आम्ही पहिलेच सुरुवातीला मॅडी सर म्हटलो की अस्तित्वाची लढाई आहे ही जिंकण्यासाठी नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. हा खेळ नसून एक आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आयोजनाबद्दल निसारभाई शेख तुम्ही एक महाराष्ट्र पोलीस आहात. खरं तर तुमचा रिस्पेक्ट प्रत्येकजण करत असतो क्रिकेट कारकिर्दीमध्ये. या ठिकाणी आज आयोजनाबद्दल तुमच्याकडून 2 शब्द ऐकायला आम्हाला आवडतील. सुरुवातीला मी प्रतीक दादा मयूर दादा यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रज्वल खडेबान त्याच्यानंतर कुलकर्णी आणि पिसेकर निरंजन दादा यांचे सर्वांचे आभार करतो की त्यांनी आम्हाला ह्या टीममध्ये इतक्या मोठ्या आयोजनामध्ये संधी दिली आणि त्याबद्दल त्यांचे आभार आहे. आणि नक्कीच ही क्रिकेटची पंढरी आहे कारण मी इथे रोज सकाळी असतो रोज यांची मेहनत पाहतोय आणि ही क्रिकेटची पंढरी आहे आणि हा बदलापूरचा वर्ल्ड कप आहे. अशा ठिकाणी ज्यावेळी आम्हाला संधी मिळते त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद. हे होते निसारभाई शेख महाराष्ट्र पोलीस. म्हटलं जाताना माणूस असतो वर्दीतला तेव्हा सण साजरा होतो गर्दीतला. या धन्यवाद. या ठिकाणी पिंपलोली वाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पिंपलोली वाडी संघाचं एक कौतुक करावं लागणार आहे. या ठिकाणी आज क्रीडांगणाशी नातं फार तुमचं जवळचं आहे. टॉस तुम्ही गमावलाय. टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्त्वाचा होता. आज या ठिकाणी खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आम्हाला कळाली आहे की जवळजवळ काही स्पर्धा आम्ही कव्हर करणार आहेत. 5 ते 6 स्पर्धा कव्हर करणार आहेत परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही पैसे जमा करून ठेवलेले आहेत. फक्त ही स्पर्धा खेळायची आहे. पण इतकी उत्सुकता का? लय उत्सुकता होती मुलांना. स्वप्न आहेत या स्पर्धेमधील काय काय स्वप्न आहेत सांगशील? या ग्राउंडवर खेळण्याचं स्वप्न आहे आमचा दरवर्षी खेळण्याचा. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि प्रत्येक दादांचं आणि मयूर दादांचे खूप आभार मानतो मी. धन्यवाद. यंगस्टर कॅप्टन आहेत आज विनायक गोरेच्या अनुपस्थितीत. खरंच तो देखील असणारच आहे एंटरमध्ये परंतु या ठिकाणी त्यांनी यंगस्टरला संधी दिलेली. टॉस बॉक्समधून अशी न्यूज आली आहे. मयूर ग्रुप बदलापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या वतीने ही स्पर्धा चालू आहे. अप्रतिम स्पर्धा आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक भाईजान स्टार 11 संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पिंपलोली वाडी संघाला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. कुठेही जाऊ नका. या ठिकाणी असेच या बाचा आनंद घेत राहा
आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण आपल्याला आवाज ऐकायला मिळेल ओमकारजी शेट्टे सरांचा. तत्पूर्वी या ठिकाणी आपण काही मान्यवरांचे सन्मान देखील करणार आहोत. परंतु या ठिकाणी 61 धावांचं आव्हान आहे आणि 61 धावा कशा प्रकारे चेज करेल टीम फ्रेंडशिप 11 बोहोपाडा. एरनसाड बॉल चाललाय लॉंग लीगच्या दिशेने आणि ते धावा मिळतील 4. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. धन्यवाद महेशजी धुळे सर, अर्थातच मॅडी. साऱ्या जगात भारी 19 फेब्रुवारी आणि आज तो दिवस ज्या दिवसाची वाट प्रत्येक शिवभक्त पाहत असतो. चौकार आला, पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. फ्रेंडशिप मोहपाडा एरनजाड, प्रसाद आणि किशोर ही जोडी सध्या मैदानावरती बॅटिंग करताना छत्रपती संभाजीनगरच्या विरुद्ध. बॉल तयार, बॅटच्या समोर होता, ड्राईव्ह केला, चेस सफलतासाठी. यस, थांबेल बॉल, अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण झालेत. पाहता क्षणी प्रेमात पडावं आणि या क्रीडांगणाच्या सौंदर्याबद्दल, इथल्या खेळपट्टीबद्दल, इथल्या आयोजनाबद्दल पूर्ण जगाला, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला अभिमानानं सांगावं असं आयोजन स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्पर्धेच्या आजच्या 5व्या डे नाईट फॉर्मॅटला सुरुवात झाली आहे. पहिला सामना आपल्यासमोर रंगतोय. एका बाजूला फ्रेंडशिप मोहपाडा आहे तर दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर आहे. पहिला डाव 60 धावा झालेत. 61 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळते. तयार, सॉफ्ट हँड खेळत बॅकलिफ्टला खाली गेट, ड्राईव्ह केला, बॉल चालला समोर अलॉंग दी कार्पेट. समोर फील्ड झाली मिस फील्ड आणि जोपर्यंत बॉल स्टॉप केला जाईल 1 2 3 तब्बल 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झालं. अखंड महाराष्ट्राला हेवा वाटावा असं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि तमाम क्रिकेट प्रेमींना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. डिसिजन पेंडिंग, थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. एक्झॅक्टली घडलंय काय, काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळेल. 61चं रनचेस, पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सुरुवात चांगली झाली आहे. चौकार, दुहेरी धावा, एकेरी धावा येऊ लागलेत आणि या ओव्हरमध्ये सगळं काही आहे. विकेट आहे, 4 आहे, डबल आहे, सिंगल आहे, आता ट्रिपल कंप्लीट झाली आहे. बट जर बाउंड्री चेकमध्ये जर काही आढळत आहे तर इकडे चौकार मिळू शकतो. मयूर ग्रुप प्रेझेंट. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार महासंग्राम तुमच्या समोर. बाउंड्री चेकसाठी थर्ड अंपायर. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील. जय स्वामी समर्थ. आणि सगळ्या प्रेक्षकांना आज मोठ्या मोठ्या मॅचेस पाहायला मिळतील. आजच्या ड्रॉ कडे आपण नजर टाकूयात. काही क्षणात थर्ड अंपायरचा डिसिजन येईल. एक्झॅक्टली तिकडे घडलंय काय. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय बाउंड्री सेफ असा डिसिजन आलाय. मरुदादा पिसेकर यांचं शुभागमन नुकतंच झालंय व्यासपीठावर. लोवर फुल टॉस, सॉफ्ट हँड, अगदी आडवा बॅटनं टर्न केलं ऑन साईडला आणि त्या ठिकाणी मिळते एकेरी धाव. एक सिंगल. अप्रतिम टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावरती सगळे मान्यवर तिकडे मागे. आज तुम्ही पाहाल व्हाईट शर्ट अँड ब्युटिफुल ब्लॅक शेड सोबत निरंजन शेठ पिसेकर मॅच एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळतात.
11-1 षटक संपलं मैदानावरती पहिलं. सध्या हे दिग्गज मान्यवर तुम्हाला मॅच पाहताना मिळतात. रिक्षा चालक मालक संघटनेचे आदरणीय अध्यक्ष प्रसादजी फुलोरे सर आपल्या सोबत होता. निखिलदादा जाधव मॅडी त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे की आजच्या दिवसामध्ये मान्यवरांचा सन्मान हे सगळं आपल्याला करायचं आहे. निखिलदादा जाधव हे ते व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमांना लास्ट सीझन टू व्हीलर मोटर बाईक ॲव्हेंजर अगदी तब्बल 1,53,000 रुपयाच्या किमतीची याच व्यक्तिमत्वानं आपल्याला पुरस्कृत केली होती. पुढच्या वर्षी निखिलदादा आम्ही अपेक्षा करतो की एखादी ड्यूक किंवा एखादी निरंजनदादा 4 व्हीलर कार देखील यायला पाहिजे. स्टँडर्ड बॉस आणि फार उंचावरती जाऊन खरं तर आज मयूर ग्रुपचं नाव पोहोचलंय. आणि निखिलदादा पिसेकर जे आपले कॅमेरामॅन आहेत त्यांच्या सोबतीने निरंजन दादाला सध्या तुम्ही पाहताय. पोलार्ड ऑफ बदलापूर षटक मैदानावरती संपलं पहिल्या धावफलकावरती धावा 11-11 विकेट गेली. हा आता ओके निरंजन दादा सगळं एकदम ओके परफेक्ट. नाउ बॅक टू क्रिकेट जाऊ आता आपण आता ऑन गोईंग मॅच कडे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्पण. ओ सेलिब्रेशन आधी कॅच नंतर अगदी ते घडलं फिल्डर सोबत. आधी कॅच व्हायला हवी नंतर सेलिब्रेशन व्हायला हवं. इकडे तुम्ही पाहू शकाल की आधी झेल टिपण्यापूर्वीच सेलिब्रेशनला स्टार्ट केलं होतं आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय. बदलापूरचे जावई आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत ख्यातनाम समालोचक रोशन पाटील यांचं आवाज शिरवलीचा रायगड विभागातील मराठी भाषेचा गोडवा ज्यांना रायगडाला नेहमी दिला आज बदलापुरात त्यांचं आगमन होतं. वेलकम जय शिवराय भावा. बॉल तयार ऑन साइडला बॉल गॅप मध्ये चेस फल्डरसाठी फिल्डर पोहोचतील का हो. मड विकेटला येऊन बॉल स्टॉप केला तोपर्यंत एक सिंगल फक्त मिळते. 61 धावेचं रन चेस. धावफलकावरती धावा सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये रन जरूर आलेत मात्र 22 बॉल येणारे अजून शिल्लक आहेत. 49 धावेची गरज. ज्युनियर मयूर ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. ही गोड स्माइल सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे आज फक्त बदलापूर नाही अख्खं महाराष्ट्र जिंकलंय या मयूर ग्रुपच्या पोरांच्या मेहनतीनं. प्रतीकदादा पिसेकर आणि मयूरदादा पिसेकर या दोन बंधुराजांनी. बॉल आता या बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर राईज एक टेक ऑफ घेणारा बॉल होता आणि तिकडे बीट करून गेला फलंदाजाला. अर्पण खूप सुंदर गोलंदाजी करतोय. मागच्या 3 बॉलमध्ये 2 बॉल त्यांना निर्धाव टाकलेत. पहिल्या षटकामध्ये रनचेस ऑन होतं 11 आल्या होत्या. त्यानंतर पॉवर प्ले 2 मध्ये अर्पण आता थांबवतोय. ऐरनजाडला मोहपाडा अर्थातच मोहपाडा फ्रेंडशिप ऐरनजाड टीम खेळतीये. हा फुल टॉस होता फायदा नाही उचलू शकले. यस ओईटी आउट. बॉल डीप होत होता पॅड वरती आदळलाय आणि विकेट येणार. फलंदाज बाद. धक्का लागतोय दुसरा मोहपाडा ऐरनजाड फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघाला. इतिहासाच्या अगदी आपल्याला अनेक साऱ्या आठवणीत घेऊन जाणार होता. आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 निशाचा महामेरू भूत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण दिवस. गोलंदाज तयार आहे. अर्पण मागच्या बॉलवरती आली. विकेट खराब बॉल होता फुल टॉस त्याच्यावरती विकेट मिळाली. इतिहासातील सुवर्ण दिवस. पुण्यात जवळील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंच्या पोटी शिवरत्न जन्मले. श्रीमान योगी अशा शब्दात समर्थ रामदासांनी ज्यांचे वर्णन केले. अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांची जयंती. राजमाता जिजाऊंचे संस्कार व शिकवण तर वडील शहाजी राजे यांच्याकडून शौर्याचा वारसा त्यांना मिळाला. दादोजी कोंडेव यांच्याकडून युद्ध कलेचे शास्त्रशुद्धेचे प्रशिक्षण मिळाले. बालवयातच शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न पडू लागली
आणि त्यासाठी जीवाला जीव देणारे सवंगडी अर्थातच मावळे एकत्र केले. शून्यातून विश्व निर्माण करून ते साम्राज्य प्रस्थापित करणारे योद्धे जगात अनेक झाले, पण शिवरायांचे स्थान वेगळे आहे. कारण त्यांनी एका बाजूला आदिलशाही, दुसऱ्या बाजूला निजामशाही, तर उत्तरेत महाशक्तिशाली मोगलाई यांना सतत झुंज देत हिंदवी स्वराज्याची स्थापना तर केलीच, पण त्यांनी एक कर्तृत्व स्वतःला महाराजा म्हणून घेण्यासाठी गाजवले नाही, तर रयतेचा राजा व्हायचे होते. परकीय जुलुमाखाली 350 वर्ष भरडल्या गेलेल्या पिसलेल्या रयतेच्या कल्याणासाठी स्वतःचे राज्य मिळवावे म्हणून शिवरायांनी हयातभर घोड्यांवर मान ठोकली आणि धर्माला तारून शत्रूला संहारून स्वातंत्र्याला संपादून शिवरायांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले. शिवरायांनी राष्ट्राचे पुनर्जीवन केले. सामाजिक उदारता दाखवून बदलत्या काळाप्रमाणे रूढीला बदलवून आपली परंपरा अविकृत ठेवण्याची तत्परता दाखवली. ती पाहून आजच्या सुधार कालालाही खाली मान घालावी लागेल. जर शिवाजी महाराजांनी भाषा शुद्धीचा प्रयत्न करून मराठी भाषेला संस्कृतातून नवजीवन दिले नसते, तर आज मराठी भाषा कुठल्या कुठे विकृत झाली असती. धन्य तो दिवस ज्या दिवशी शिवनेरीच्या दुर्गावर जन्मास आले हिंदू राज्याचे स्वामी, आणि आज भाग्य उदयाला आले आणि हिंदू हे नाव जगात जिवंत उरले ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक सुंदर लिहिलेलं तेजस्वी काव्य, हिंदू शक्ती संभूत दीप्तम तेजा, ते हिंदूशी सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू सिंहा प्रभू शिवाजी राजा, करे हिंदू राष्ट्र तुते वंदना. आणि आज मुजरा मानाचा महाराष्ट्राचं हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजा शिव छत्रपतीला. षटकं संपली आहेत 2 धावा झाले धावफलकावरती आतापर्यंत 15. फ्रेंडशिप मोहपाडा थोडी मागे पडली आहे. पुरंदराचा तह झाला, मिर्झा राजाला 33 किल्ले छत्रपती शिवाजी राजांनी बहाल केले. सर्वांना वाटलं की स्वराज्य संपलाय, राजा संपलाय, स्वप्न स्वराज्याची उद्ध्वस्त झालेत. तदनंतर झालं पुनरागमन आणि अनेक लढाया सर करत अवघ्या 1 वर्षात अगदी प्रत्येक नक्षत्राला मुघलांना सळो की पळो करून सोडून 100 पेक्षा जास्त केले. त्या काळातच त्वरित उभे झाले आणि स्वराज्य आजही साक्ष देतं, युअर कमबॅक इज बेटर दॅन युअर स्ट्रॉंग सेटअप. आता ते कमबॅक, ते पुनरागमन करावं लागेल. टीम फ्रेंडशिप मोहपाडा एरन जाडला पहिल्या बॉलवरती आला. कुणालचं स्वागत करताना चौकार. धावफलक पोहोचलाय 19. विकेट गेलेल्या आतापर्यंत 2. 19 लॉस ऑफ 2 विकेट. 7 बॉल 11 रन. किशोर बॅटिंग करतोय, समीर बॅटिंग करतोय. 2 मध्ये 5. मागचं षटक खूप चांगलं होतं अर्पणचं. वेळ जास्त जातोय. छत्रपती संभाजीनगर त्या गोष्टीकडे लक्ष सुद्धा मित्रांनो. बॉल तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरसावत ऑन साइडला ड्राईव्ह केला. टीम मध्ये फिल्डर 2 बनतील का? हो, संधी आहे आणि अंपायरचा इशारा नो बॉल. 1+2. मागच्या मॅच मध्ये जिकडे टीम काहीशी मागे पडली होती, आता या ओव्हर मध्ये एका बॉल वरती 7 धावा जमा झाल्यात आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार सुरू झालाय फ्रेंडशिप मोहपाडा ऐरनजाड संघाचा. धावफलकावरती पोहोचलाय 22. हे क्रिकेट आहे जे क्षणात बदलतं. क्षणात होत्याचं नव्हतं जिकडे होतंय ना, त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि त्यातल्या ते शॉर्ट टर्म अगदी 5 षटकांच्या मॅचेस तुम्ही खेळताय आणि अशा मॅचेस खेळताना प्रत्येक बॉल वरती, प्रत्येक अगदी फटक्यावरती तुमचं कंट्रोल हे असायलाच पाहिजे. इथे फ्रेटचा बॉल, त्याच्यावरती फारशा आता मोठ्या धावा नाही आहेत आणि आता आलाय हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. 22 धावा झालेत. विकेट गेले 2. 2.2 षटकांचा खेळ झालाय. आकड्यांचा खेळ सध्या तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतं. ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्यासोबत जॉईन झालेत तुम्हा सगळ्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. 16 चेंडू 39 धावा अजून करायच्यात. बॅकफुटला गेले, हॅमर केला, बस बॉल स्टाईल. फिल्डर नाहीये, बॉल ट्रॅव्हल होतोय. पहिल्या टप्प्यावरती चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. हा आला चौकार.
चौकार ऍड झाला, धावफलक 4ने पुढे चालला, टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26. आता येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 15 धावा पाहिजे, 15 चेंडू जिंकण्यासाठी आत्ताही 35. 15 बॉल 35. अजून एक चांगला फटका हा देखील चाललाय मिड ऑफला बीट करत, जिकडे बाईकचं शोरूम उभा आहे, तब्बल 10 टू व्हीलर मोटर बाईक आहेत, त्यापैकी एक वरती नजर आमची पण आहे आणि लगातार मारले 2 चेंडू 2 चौकार. खूप सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 बॉल 2 चौकार. समोर तुम्ही पाहताय मरुदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्या आई वडिलांचे सुंदर तिकडे फोटोज आहेत, ज्या आठवणी बनून आपल्या सोबत राहिलेत एक आशीर्वादाच्या स्वरूपात. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर आणि स्वर्गीय ज्योतिआई पिसेकर यांच्या त्या ठिकाणी तुम्हाला कटआउट फ्रेम्स पाहायला मिळतात. त्यांच्याच आशीर्वादानं आज हे दोन्ही खरं तर बंधुराज उद्योग क्षेत्रात, कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात खूप मोठं नाव करतात. उद्या ठाणे विरुद्ध रायगडची मॅच आहे आणि बरोबर त्यावेळी ऐरंजाड विभागातील मोपाडा परिसरातील ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी प्रोजेक्टर, त्यांच्यासाठी आपण पाहता विविध खरं तर गोष्टी या ठिकाणी मयुरदादा पिसेकर मयुरी ग्रुपच्या वतीनं देण्यात येतील. ऑनफिल्ड अंपायर्सचा कॉल DRS. जाऊया आपण टेक्निकल टीमकडे, एक्झॅक्टली तिकडे काय घडलंय, डिसिजन पेंडिंग आहे, थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 14 चेंडू 31 धावा की समीकरण मैदानावरती काहीसं बदलताना आपल्याला अजून पाहायला मिळेल. त्यामध्ये थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. DJ कुमार मागच्या 4 दिवस रात्र अतिशय सुंदर क्रिकेट विथ म्युझिक आपल्याला ऐकवतोय. आज अतिशय सुंदर पोवाडे इतिहासात घेऊन जाणार आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. ओव्हर ब्रेक मध्ये जरूर आपल्याला वेळ आहे त्यावेळी आपण DJ कुमारच्या माध्यमातून एक सुंदर पोवाडा या ठिकाणी ऐकू. 30 धावा धावफलकावरती आहेत. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. 180 वॅन मध्ये तिकडे टेलिकास्ट होतोय. वॉर रूम मध्ये तिकडे अंपायर्स जॉईन झालेत. महेंद्र भवर सर, गौरव सावंत आणि त्यांची टीम या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतीये आणि काही क्षणात दूध का दूध पानी का पानी क्लियर होगी आगे की कहानी. पर डिसिजन काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल, थोड्याच वेळात. या पाहूया एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय घडलंय, काय निर्णय या ठिकाणी येतोय आणि काही क्षणात आपल्याला या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी उत्तरं मिळणार आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, म्हणजे समीकरण बदलताना पाहायला मिळेल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर एक्झॅक्टली अंपायर्सला देखील तेच पाहायचं होतं की बॉल कुठे आहे आणि त्यातल्या त्यात ऑनफील्ड अंपायरचा थर्ड अंपायर डिसिजन होता. जर ऑनफील्ड अंपायरना तिकडे डिसिजन दिला असता फेअर बॉल, तर हा फेअर बॉल आपण घोषित करू शकलो असतो, कारण लाईन बिलॉंग्स टू अंपायर. मग हा बॉल ऑनफील्ड अंपायरनं थर्ड अंपायर्सकडे पाठवला होता, त्यामुळे तिकडनं डिसिजन आला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. बॉल तयार, हा फुल टॉस आहे आणि बॉल सरळ पाठवलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं. फिल्डर आवाज करत होते गेला बघ गेला बघ, बॅट्समन सांगतोय बघतोस काय रागानं, षटकार मारलाय वाघानं. बाद षटकार 6 धावात. फर्स्ट एड बॉक द्या पटकन.
12th मॅन जातील मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला तिकडे थोडीशी दुखापत झाली आहे. करुणेशला त्या ठिकाणी थोडीशी दुखापत होताना आपण पाहता. चला, त्याचे टीममेट असाल तर या थोडंसं आतमध्ये 1-2 जण आलात, काही हरकत नाही आहे. आपण त्याची काळजी घेऊ आधी. आणि करुणेश जर जास्त दुखापत असेल तर लगेचच आपण डॉक्टरकडे जाऊ शकता. 12th मॅनची सध्या नीड नाही आहे. बॉल तयार होतील. बॉलिंग ट्रॅकवर मागच्या बॉलवरती आला षटकार संपली आहेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील अजूनही इथनं एका बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चौकार, 1 षटकार, 1 नो बॉल, त्याच्यावरती 2 धावा, त्यानंतर 1 व्हाईट बॉल. कुणालचं हे षटक संपायचं नाव घेत नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये जिकडे फक्त 4 धावा आल्या होत्या, तर या ओव्हरमध्ये 22 आल्यात आणि मोमेंटम शिफ्ट झालाय फ्रेंडशिप मोहपाडा ऐरंजाड संघाकडे. मोहपाडा, ऐरंजाड, दापिवली, ढोके हा तो परिसर आहे जिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं आणि खूप खूप खरं तर प्रेम इकडे क्रिकेटवरती करणारे अनेक सारे संघ, त्यांचे पाठीराख्यात चांगले चांगले ऑर्गनायझर्स आहेत. बॉल हवत 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावफलक 2 धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 39 बनवायच्या धावा 61. म्हणजे आता येणारे समीकरण मैदानावरती 12 बॉल 22 धावेची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये तब्बल 24 धावा आल्यात आणि समीकरण आता सोपं झालंय. 12 चेंडू 22 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 39 ऑन बोर्ड आहेत. या आपण जाऊया माडीकडे. धन्यवाद ओमकारजी शेटे सर. आपण काही विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर आज ज्यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसाचा आपण उद्घाटन सोहळा पार पडला. सन्माननीय बदलापूरचे नामांकित उद्योजक ज्यांना या स्पर्धेच्या वतीनं मयूर ग्रुपच्या वतीनं बदलापूर आयकॉन हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. ते सन्माननीय दयानंद दादा पवार यांना विनंती राहील आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी मयूर दादा पिसेकरांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण दयानंद पवार यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. या आपण त्यांचा सन्मान करू. बदलापूरचे नामांकित युवा उद्योजक आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. प्रतीकदादा पिसेकरांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. देखील शेठ जाधव आपण सुद्धा यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आर्किटेक्ट सन्माननीय मोहितजी वाकळे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आणि मयूर ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. श्रीमान मोहितजी वाकळे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल. यापुढील सत्कार मूर्ती सन्माननीय मोहपाडा ऐरंजाड गावचे नामांकित युवा उद्योजक सन्माननीय अमोल दादा सोनावणे. आपणास सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा या. श्रीमान अमोलजी सोनावणे साहेब यांचा सन्मान मयूरदादांच्या शुभास या ठिकाणी केला जाईल. अमोल दादा सोनावणे खरं तर त्यांच्या वतीने एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये त्या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं देण्यात आले. दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय अमोलदादा सोनावणे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाईची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक मोमेंटो मयूर ग्रुपच्या वतीने या ठिकाणी मयूरदादा पिसेकर आणि निखिल शेठ जाधव यांच्या शुभास या ठिकाणी दिला जातोय. यानंतर रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बदलापूरचे सन्मान्य प्रसादजी फुलवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलाही सन्मान या ठिकाणी मयूर ग्रुपच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 11 बॉल 22 धावांची गरज आणि अत्यंत रफ अँड टफ मॅच या ठिकाणी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह व्ही शेपमध्ये बॉल चालला लॉंग ऑनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल परंतु इथे थांबवण्यात आलेला आहे. 1 धाव मिळणार आहे. 10 बॉल आणि आता
21 धावांची गरज. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. थँक्यू मॅडी. आज तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी भगवा कुर्ता घालून मॅडी आला. शिवजयंती आहे, आपल्या राजाचा अभिमान असायलाच पाहिजे. जय शिवराय भावा. 10 बॉल 21, एक सिंगल. डबलला ट्राय केला जात आहे कारण झाली आहे मिसफील्ड आणि मिळाले 2/3चा कॉल. 3 देखील बनतील हो बनलेत. सगळं काही सुरळीत चाललंय. त्या स्टेजला जिकडे मिस्टेक्स होत आहेत ना त्या महागड्या पडतात छत्रपती संभाजीनगर टीमला. धावफलक 3 ने पुढे जाताना 43 ला 3 बाद. सध्या हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू 18, कम्प्लिटली बॅलन्स मॅच. एखादी दुसरी सुपर ओव्हर रोहित येते का? लास्ट बॉल थ्रिल पाहायला मिळेल का? या सगळ्या चर्चा मैदानावरती झालेत. लास्ट ओव्हर थ्रिल तर डेफिनेटली आहे. आता बॉल बाकी आहेत 8, रन बाकी आहेत जिंकण्यासाठी 17. 44 धावा. स्वागत आहे मॅडी आपलं. मॅडी राहुल अतिशय चांगल्या प्रकारे यावर्षी खूप चांगली साथ आम्हाला देतात. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. 8 चेंडू 17 धावेची गरज. 44, लॉस ऑफ 3. वॉट अ बॉल. क्या बॉलिंग करतो. परफेक्ट अगदी यॉर्कर्स टाकले जातात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इंटरनॅशनल लेवल फील्डिंग. रिक्वेस्ट असेल वॉर रूम मध्ये ऍक्शन रिप्ले परत पाहायला मिळाला तर मजा येईल. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट किती डेव्हलप होतं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आपले फिल्डर अगदी इंटरनॅशनल लेवल अगदी जग प्रकारे ड्राईव्ह लावतात. त्याच्यासाठी त्यांना कोचिंग असते. फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग कोच खरं तर त्याच्यासाठी खूप मेहनत करत असतात आणि ते अगदी इझिली तितकाच हाय स्टँडर्ड लेवल दर्जा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची उन्नती आहे. हे चांगले दिवस आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटसाठी कारण इथनंच उद्याचे ISPL स्टार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. वॉट अ बॉल. 12 मध्ये 22 पाहिजे होते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अर्पण आला आणि अर्पणनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. मागचं षटक अर्पणचं 4 धावेचं होतं. हे षटक अर्पणचं होतं फक्त 7 धावेचं आणि जिकडे 12 मध्ये 22 पाहिजे तिकडे अर्पणच्या या स्पलनं पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला ढकललंय टीम मोपाडा एरंजड संघाला. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. करता आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा. साऱ्या बदला पुरुषरान नाव योगात कै मयूर भाईचा. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू DJ. अतिशय सुंदर गाणं तुम्ही ऐकत होता. अशा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. क्या बात आहे. अतिशय सुंदर सॉन्ग आपण ऐकता DJ मास्टरच्या माध्यमातून. मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर त्यांच्या कार्याबद्दल जितकी चर्चा व्हावी तितकी कमी आहे. अफलातून गुणवत्ता आणि अफाट कौशल्य, सामर्थ्य आणि नेतृत्व करण्याची क्षमता आणि मनामध्ये असणारी जिद्द म्हणजे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर ज्यानं या क्रीडा नगरीला एक वेगळं वैभव दिलं. अनेक जण म्हणतात ना की बदलापुराला आजही खेड्यापाड्यांमध्ये मोजलं जातं. मग हे जे क्रीडांगण आहे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल म्हणजे असं म्हणूया प्रतीकदादा पिसेकर त्यांना जोपासलेलं मेहनतीनं घाम गाळून बनवलेलं हे ग्रीन लॉन ग्रीनरी आणि स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलचं क्रीडांगण आणि त्यातून आज बदलापूरला मुंबईसारख्या शहरांसोबत कंपेअर केलं जातं. बॅटिंग साईड DRS घेण्यात आला व्हाईट बॉलसाठी. डिसिजन पेंडिंग आणि हे दोन्ही बंधुराज तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. एका बाजूला आपला मयूरदादाचा फोटो, एका बाजूला प्रतीकदादाचा फोटो आहे आणि खूप सुंदर खरं तर त्यांचं बंधुप्रेम आहे. आणि आज बदलापूर शहराला एक वेगळं क्रिकेटमय वैभव मिळवून देण्यात मयूर ग्रुपचं अफाट सामर्थ्य, अफाट मेहनत आहे
आणि तितकीच मोठी साथ त्यांना मयूर ग्रुप देतोय, त्याचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. निरंजन दादा पिसेकर, अनिकेत दादा कुलकर्णी, गणेश दादा तरे, निखिल दादा जाधव, आपला ज्युनियर मयूर निखिल पिसेकर जे आपले कॅमेरामॅन आहेत, अनिकेत हरजी, प्रज्वल खडकबाण जे ग्राउंडचे मॅनेजर आहेत, नितेश पिसेकर, श्लोक फुलवरे, विवेक पिसेकर, रितेश बोपी, धीरज पिसेकर, जयेश पाडल, हितेश बोपी, रोहित पिसेकर जे आपले स्कोरर आहेत, विशाल पिसेकर, भरत डांगे, पियुष, निखिल क्षीरसागर, ओमकार पिसेकर, या सगळ्यांचे करूया विशेष कौतुक. 46वा धावफलकावरती आहेत. थोड्याच वेळात निर्णय. 6 मध्ये 15 की 5 मध्ये अगदी एक्झॅक्टली काय. हा वाईट बॉल रिव्ह्यू रिटेन केला जाईल. सक्सेस झालाय. 6 चेंडू आता बनवायच्या 14 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती हे रंब आलाय. हा ऍक्शन रिप्ला बॅक ऑफ द हँड टाकला होता, टप्पा पडला हो डावा स्टिकच्या बाहेर. एव्हरी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप. दिस कॉल दी वाईट बॉल. बॉल हवेत मिड विकेटला टिपलाय. झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद. हे रंबला मिळते विकेट. शिवरायांच्या इतिहासात घेऊन जाणारा, इतिहास अगदी काही क्षणात नजरेसमोर जागा करणारा हा शिवचरित्रावरती आधारित पोवाडा तुम्ही ऐकत होतात. खूप सुंदर डीजे ऑपरेटिंग आज डीजे कुमार करतोय. सुपर सुपर. मॅच देखील तितकीच काटाकीर सुरू आहे. इकडे आड तिकडे विहीर. एक चांगला बॉल. मॅच मध्ये स्ट्रॉंग झोनला टीम्स. छत्रपती संभाजीनगर बॅटच्या समोर ड्राईव्ह केला. व्हॉट अ शॉट इज दॅट. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, ते सगळं विसरून फलंदाज भावेशच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात पडावं. गवताचा गालीच्या त्याला घरंगळत आग लावत चाललाय बॉल या मॅचला. सीमा पार. आला 4. समीकरण उरलाय. 4 चेंडू 11 धावा. म्हणजे समीकरण 4 मध्ये बाकी आहेत 10. 9 आल्या तर सुपर ओव्हर. इथे आता आली परत 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 विकेट. पहिला वाईट, त्यानंतर 4, त्यानंतर लगेच दिलाय क्विक रिप्लाय. हेरंबच्या खात्यात विकेट ऍड होतीये नंबर 2 आणि समीकरण उरलंय येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा 3 चेंडू मध्ये करायच्या त्या म्हणजे 10. समीर अजूनही ऑफ स्ट्राईक आहे. ज्यानं 11 मध्ये 28 केलेत. बॉल शिल्लक मैदानावरती 3 रन पाहिजे. 10. 9 वाला सुपर ओव्हर. बॅटच्या समोर ऑन साइडला टर्न केला, भिरकावला, चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेल स्टॉप, वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण. दशरथ होते त्या ठिकाणी डीप मिड विकेटला फिल्डर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना मैदानावरती तो दिसलाय. समीकरण आता उरलंय. येणारे बॉल बाकी आहे. या ठिकाणी 2 रन बाकी आहे मैदानावरती. 9. 8 आल्या तर सुपर ओव्हर. 9 बनल्या तर सामना जिंकेल छत्रपती संभाजीनगर समोर. फ्रेंडशिप मोहपाडा. एक चांगला बॉल. मॅच जिंकू शकते टीम छत्रपती संभाजीनगर. 2 चेंडू 9 धावा.
हा भिरकावलाय उंच हवेत कॅच झाली तर मॅच क्लोज. हो, झालाय झेल, संपलाय खेळ. आली विकेट. छत्रपती संभाजीनगर विजयाच्या दिशेनं. टीम खेलती है, मौत डरी थी जिसको देखकर वो खुद मौत का दावा था. अरे ऐसा शेर शिवा का मेरा संभाजी नाम का छावा था. बोला छत्रपती संभाजी महाराज की. आणि आता संभाजीनगर लेविन टॉप. विजयासाठी फक्त एक पाऊल टीम दूर. आणि सगळे जे प्रेक्षक आलेत युवराज सिंग स्टँड मध्ये मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात ते सपोर्ट करतात छत्रपती संभाजीनगरला. अंतिम बॉलचा खेळ बाकी. जर इथे एखादा चमत्कार झाला चित्र मॅचचं बदललं जाऊ शकतं. फिल्डिंग मध्ये अजूनही चेंजेस आणतोय हेरंब. अजून काही विकेटच्या शोधात तो आहे. 3 विकेट्स त्यानं काढलेत. धावा खर्च केलेत फक्त 6. हेरंब हा षटकार आलाय. सामना फक्त 2 धावेच्या फरकानं गमावलाय. टीम फ्रेंडशिप मोहपाडा ऐरणजाड संघानं अभिनंदन करुणेश. अभिनंदन टीम छत्रपती संभाजीनगर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार बॅटिंग करताना ज्यानं तुफानी फटकेबाजी करत धावा बनवल्या 32 तो दशरथ ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 32 धावा अँड विथ द बॉल 1 विकेट ज्याच्या खात्यात. मॅच समरी तुमच्या समोर. 12 चेंडू दशरथनं केल्या 32, करुणेशनं केल्या 12. आणि बॉलिंग कार्ड वरती जर तुम्ही नजर टाकली तर हेरंब